कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय? तू अशी का वागतेस? बघ आकाश, तुझ्यामुळे मी त्या वसुंधराला घरात ठेवून घ्यायला तयार झाले। इतके दिवस काही बोलले नाहीये मी त्यावर। मग आता का बोलतेस? मला तर वाटलं सगळं ठीक झालंय, तू पण खुश दिसत होतीस। अरे ती बाई सापासारखा तुझ्या गळ्याला विळखा घालून फणा काढून बसलीये, कशी खुश राहणार आहे मी? तुला फसवून निघून जाण्याचं इप्सित पूर्ण होईपर्यंत ती गप्प बसणार नाहीये, लक्षात ठेव आकाश। नाही, असं काहीच होणार नाही। वसुंधरा कुठेही जाणार नाही असं तुला वाटतंय? अगं पण तू हट्टाला पेटला होतास आकाश। तिच्यासाठी आम्हाला या घराला सोडून जायला तयार झाला होतास, म्हणून नाईलाजाने मी तिला या घरात ठेवून घेतलं। तेव्हा ऐकलं ना मी तुझं? हा, ऐकलं ना? आणि अजूनही तिला या घराच्या बाहेर काढ असं म्हणतच नाहीये मी। मला माहितीये ते पटणार नाहीये तुला या जन्मात तरी। मग काय म्हणणं आहे तुझं? माझं म्हणणं? मोठा झालास रे तू, आईला तिचं म्हणणं विचारतोस। आईच्या डोळ्यात मुलांचं भविष्य मोठं होतं म्हणतात, पण आईचं मन ते नाही बदलत। त्याच्यासाठी आई व्हावं लागतं। 9 महिने आपल्या कुशीत एक लेकरू वाढवावं लागतं, जपावं लागतं। मग मूल जन्माला येतं, लहानाचं मोठं होतं, शिकतं, सवरतं, मोठ्या पदावर पोचतं। आई तीच राहते, ती नाही बदलत। आपल्या पोरावर माया करायचा धर्म ती जपत राहते। तर हे करताना तिच्या हे लक्षात येत नाही की लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्याला परका होणार आहे, तशीच ती सुद्धा त्याला परकी होणार आहे। तिचं प्रेम, तिची माया सगळं परक होऊन जाणार आहे। तिच्या लक्षात नाही येत ते, कारण तिच्यासाठी तिचं मूल हेच तिचं जग असतं ना रे। आणि जेव्हा ते मूल विचारतं ना तुझं म्हणणं काय आहे, इथे पोचतं तिला, ते पोचतं काळजात। सॉरी, तुला हर्ट करायचं नव्हतं, पण मला माझं कर्तव्य पार पाडावंच लागणार आहे। एक मुलगा म्हणून आणि एक नवरा म्हणून सुद्धा। म्हणून तुला जे काय म्हणायचं ना प्लीज स्पष्टपणे म्हण। आता तुला स्पष्ट काय ते सांगते। तू आपली संपत्ती आणि आपली कंपनी अखिलच्या नावावर काय? हो, तू अखिलच्या हाताखाली काम कर। ऐकलं? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? कळतंय मला, अगदी स्पष्टपणे कळतंय। तुला कळत नाहीये। हे बघ, ती बाई तुझ्याकडे डिवोर्स मागे रडत रडत कोर्टात जाईल, तेव्हा तुला त्या बाईला घसघशीत अशी पोटगी द्यावी लागेल रे। नाहीतर मग ती तुला लकीसारखं जेलमध्ये पाठवेल। पण जर आधीच तुझ्याकडे काहीच नसेल तर ती कुठल्या तोंडाने मागणार ना तुझ्याकडे?
ऐक ना, अखिल तुझा लहान भाऊ आहे, तो तुला काही कमी पडू देणार नाही, पण कागदोपत्री तरी तू मालक रंगू नकोस, म्हणजे ती तुझ्याकडे काही मागणार नाही. आणि तुला कसं पटवून देईन ना तेच मला कळत नाहीये. अगं वसुंधरा असं काही करणार नाहीये. पण नको ना पटवून देऊ मला पटवून देऊ नकोसच. तुझा विश्वास आहे ना, तुझा विश्वास आहे ना तिच्यावर, मग कर ना. मी काय सांगते ते, तू घाबरतोस कशाला? एवढं सगळं करूनही ती जर तुझ्या बरोबर राहिली तर मी मान्य करेन की ती तुझ्या पैशासाठी हापापलेली नाहीये म्हणून. तू लगेच नको सांगूस, विचार कर, वेळ घे, पण जास्त नको. म्हणजे जोपर्यंत तू हो म्हणत नाहीयेस तोपर्यंत मी काहीही खाणार पिणार नाहीये. माझं ठरलंय. दिस इज नॉट फेअर आहे. तू खूप चुकीचं करतेस. तू असं इमोशनल ब्लॅकमेल नाही करू शकत मला. मी जे करते ते तुझ्या चांगल्यासाठी करते, एवढंच लक्षात ठेवतो. आई पण मग मला काही बोलायचं नाही या विषयावर. जा तू. काहीच ऐकू येत नाहीये. आकाश, काय झालं? काय बोलली जयश्री? काही नाही. काही नाही. अरे पण ती चिडली आहे कशासाठी? मी बोलतो तिच्याशी. नाही नको बाबा. हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाहीये. जे काही आहे ते माझ्या आणि आईमध्ये. मला प्लीज थोडा वेळ द्या ना. मी जेवताना सगळं क्लिअर करेन. अरे पण बाबा, भाऊजी सांगतील ना नंतर. मी नक्की सांगेन. आय प्रॉमिस. चालूच. मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. वसुंधरा, तू येतेस ना? नाही बहिणी, आले जरा त्यांच्याशी बोलून येते. मी पण आलेच. मी बोलतो तिच्याशी. बाबा शांतपणे बोलीन. तुम्ही जर फ्रेश होऊन या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.